नमस्कार मित्रांनो, पाण्याविषयी तुम्ही खूप काय ऐकलं असेल. पाणी कसं प्यावं, तर ही गोष्ट तुम्हाला कोणीच सांगितली नसेल किंवा नाही सांगितली. जेवणानंतर जर लगेच पाणी पिलं तर त्याचं विष तयार होतं. जेवणाच्या आधी अर्धा तास जर तुम्ही पाणी पिलात तर तुमचं वजन कमी होतं आणि जेवताना तुम्ही पाणी तर थोडं पाणी पिला तर ते आपल्याला पचनी लागतं, वजन आटोक्यात राहतं. आणि जेवणानंतर तुम्ही 2 तासांनी जर पाणी पिलात तर तुमचं वजन वाढतं, शरीरात ताकद तयार होते. तर मित्रांनो, हा झाला पाण्याचा विषय. तर पाणी हे प्यायचं कसं प्यायचं, तर ते पाणी चावून चावून पाणी प्यायचं. तर चावून चावून पाणी प्यायचं म्हणजे कसं काय प्यायचं, तर एक उदाहरण तर सांगतो, दाखवतो. तर पाणी असं आपण पिलो, तर हे पाणी चावून चावून प्यायचं. म्हणजे काय करायचं, तर ते पाणी आपल्या तोंडात असं सगळीकडे फिरलं पाहिजे. लाळ त्यात मिक्स झाली पाहिजे, की जेणेकरून ती लाळ आपणाला अमृतासमान त्याचा वापर होतो. तर मित्रांनो, हे झालं पाण्याचं. पाणी आता जेवणाचं घेऊ. जेवण करताना सुद्धा मित्रांनो काय करायचं, एक घास कमीत कमी 32 वेळा आपल्या घरच्या लोकांनी सांगितलेलं, आपण शाळेतही शिकलेलो आहे. तर तो 32 वेळा चावायचा. म्हणजे काय करायचं, तो घास चावून 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 एवढा बारीक करायचा आहे की ते त्यात लाळ मिक्स होऊन ते पाण्यासारखं झालं पाहिजे, पातळ झालं पाहिजे. मग ते जेवण आपल्याला पचण्यास उपयोगी पडतं. तर हे झालं जेवणाचं. तर जेवण हे कधी करायचं असतं, तर जेवण हे सकाळी करायचं. ज्यावेळी आपण नाश्ता करतो तर नाश्ता हा सकाळी राजासारखा करायचा. त्यात पंचपक्वान्नं असली तर उत्तमच, किंवा आपलं साधी पोळी भाजी असली तरी चालतं. पण सकाळचं जेवण हे भरपूर करायचं. दुपारचं जेवण हे साधं पोळी भाजी एवढं असलं तर उत्तम. आणि संध्याकाळचं जेवण ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी 7च्या आत किंवा दिवस मावळायच्या आत आपलं जेवण झालं पाहिजे. तर हे जेवण करताना सुद्धा संध्याकाळचं जेवण हे अतिशय साधं. थोडक्यात म्हणजे काय, जे मिळेल ते खायचं, पोटभर खायचं नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं जेवणाचा वेळ असावी. जेवण सकाळी, दुपारी साधं जेवण, संध्याकाळी मिळेल ते खायचं 7च्या आत. त्याच्यानंतर मित्रांनो, कमीत कमी 2 तास झोपायचं नाही. जर तुम्ही झोपलात तर आपल्या पोटाच्या आतड्याला चालना मिळत नाही, खूप तसंच पोटात दाबून राहिलं जातं किंवा पचनाला थोडी अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, हा झाला जेवणाचा अभ्यास. सकाळी राजासारखं, दुपारी सामान्य माणसासारखं आणि संध्याकाळी चक्क भिकाऱ्यासारखं जेवायचं. म्हणजे काय, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तरी चालेल. तर मित्रांनो, हा अभ्यास आहे, अतिशय छान अभ्यास आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना वगैरे शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा. शेअर करायला विसरू नका. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, पुन्हा